छत्रपती संभाजीनगर जिल्हा गृह समाज मंडळ, महिला मंडळ आणि युवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा वधूवर परिचय मेळावा आयोजित केला जातो। त्याचं स्वरूप राज्यस्तरीय असतं, किंबहुना आजूबाजूच्या राज्यांमधले उदाहरणार्थ मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र, कर्नाटका इथून सुद्धा वधूवर या मेळाव्यासाठी येत असतात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून वधूवर येत असतात। हे यावर्षीचं 25वं वर्ष आहे, म्हणजे या मेळाव्याचं हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे। आणि हे मंडळ एक वर्ष फक्त कोरोनाचं सोडता सातत्याने विना खंड पडता अशा प्रकारचा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे, करत असतो। राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळतो। यावर्षी खूप लांबून वधूवर आणि त्यांचे पालक या ठिकाणी आलेले आहेत। याशिवाय याच्या मागचा हेतू हा आहे की दिवसेंदिवस कठीण होत चाललेल्या विवाहाच्या समस्या ज्या आहेत त्या सुटाव्यात, सहजपणे विवाह जुळावेत, त्यासाठी मुला मुलींची ओळख आणि परिचयाची प्रक्रिया सहज उपलब्ध व्हावी, यासाठी हा आमचा प्रयत्न आहे। याच्यामध्ये सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी, समाजसेवा हाच आमचा हेतू आहे। याच्यामध्ये कमर्शियल आमचा काही हेतू नाही। लोकांकडून पैसा गोळा करून आम्ही हा कार्यक्रम करत असतो। आणि नॉमिनल याची फी असते, ती 600 रुपये असते। अनेक ठिकाणी याचा धंदा झालेला आहे, तो धंदा आम्ही करत नाही। आम्हाला तो धंदा करायचा नाही। कोणी केवळ कोट सांगण्यासाठी 5000 द्या, 2000 द्या अशा प्रकारची मागणी करतात। आम्ही 50 रुपये, 100 रुपये, 200, 300 पासून हिची सुरुवात करू। या 25 वर्षात इतक्या वर्षामध्ये फक्त 600 रुपये घेतो। ते नॉमिनल आहे, ते सगळ्यांना परवडतं। कमाई करण्याचा हेतू नाही आम्हाला सांगायचं आहे। या निमित्तानं समाज एकत्रित व्हावा आणि विवाहासारखे प्रश्न व्यवस्थितपणे सुटावेत, हा आमचा हेतू आहे। याशिवाय समाजाचे अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो। त्याच्यामध्ये खर्चाला आळा घालण्यासाठी सामूहिक विवाह आणि मौंजी हा आमचा एक मोठा उपक्रम असतो। तो दर 3 वर्षांनी आपण होतो। सातत्याने महिला मंडळाचे कार्यक्रम आमचे असतात। आमच्या महिला मंडळाच्या अनेक शाखा स्थापन झालेल्या आहेत। त्या हळदी कुंकवाच्या निमित्तानं शाखामध्ये वार्डात जमा होत असतात। काशीबा महाराजांची पुण्यतिथी संबंध महाराष्ट्रामध्ये औरंगाबादने छत्रपती संभाजीनगरने सुरू केली। 2011 पासून आम्ही पालखी मिरवणूक काढतो, कीर्तनाचे कार्यक्रम ठेवतो, महाप्रसादाचे कार्यक्रम ठेवतो। ह्या सगळ्या कार्यक्रमांच्या मागे समाज एकत्रित व्हावा, तो छोटा समाज आहे, विखुरलेला आहे। याच्यावर अन्याय अत्याचार ग्रामीण भागातून केले जातात, त्याचा छळ केला जातो, त्याचा अपमान केला जातो, गावगुंडांकडून त्रास दिला जातो, अनेक जणांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। हे सगळे प्रकार थांबावेत। हे कधी थांबतील? तर हा समाज संघटित आहे, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गौरव समाज संघटित आहे, त्याच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध तो लढणारा आहे, त्याला विरोध दर्शवणारा आहे। ज्या वेळेला मेसेज जाईल त्यावेळेला असे प्रकार होणार नाही। आणि हे काम सातत्यानं आमचे हे मंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्हा गौरव समाज मंडळ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी पुढाकार घेऊन करत असतं। कुठे अन्याय अत्याचार झाला तर आम्ही निवेदन देतो, निदर्शनं करतो, धरणे आंदोलन करतो आणि एक प्रकारचं समाज प्रबोधनाचं, समाज जागवण्याचं, समाजाला संघटित करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो। आता हे प्रमाण अजिबात कमी नाही। हे प्रमाण दिसायला कमी वाटत असलं तरी हा समाज छोटा आहे। हा समाज काय असं लाखोनी करोडोनी नाही। 12 गावाच्या नंतर एखादं घर असेल, गृह समाजचं घर असेल। आणि या औरंगाबाद सारख्या छत्रपती संभाजीनगर शहरासारख्या ठिकाणी इतक्या वर्षानंतरही समाजाची संख्या 400-500च्या वर गेलेली आहे। त्यामुळं समाजाचं प्रमाण बघता ही जमलेली संख्या, आलेले फॉर्म हे महत्वाचे। आता आउटलेट झालेले आहेत,
अनेक ठिकाणी मेळावे होते. पूर्वी मेळावे होत नव्हते. पूर्वी आमचाच मेळावा, औरंगाबादचा एकच मेळावा असा होता की जो अख्ख्या महाराष्ट्रात व्हायचा. आता लातूरला व्हायला लागला, म्हसवडला होणार आहे, तिकडे रायगडला होतोय. आणि शिवाय या सोशल मीडियामुळे किंवा अद्ययावत यंत्रसामुग्रीमुळे त्याचाही वापर वाढलेला आहे. की व्हॉट्सअप ग्रुप आहेत वधूवरांचे, ज्यांचे शादी.com आहे, त्यातूनही काही लग्न जमतात. पण आम्ही सातत्याने हे करत असल्यामुळे जो विश्वास आमच्या मंडळावर आहे, छत्रपती संभाजीनगरवर आहे, तो फारच मोठा आहे. आणि हे मध्यवर्ती केंद्र आहे की इथून सगळीकडून महाराष्ट्रातून लोक येऊ शकतात. 5-5 तासाच्या अंतरावर गाव आहेत. नाशिक 5 तास, कोल्हापूर 5 तास, जळगाव 5 तास. त्यामुळे हे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे सकाळी निघून संध्याकाळी इथं येणं शक्य होतं. दरवर्षीपेक्षा यावर्षीचा रिस्पॉन्स जास्त मोठा आहे. पुढारी पण नाही, आम्ही आमचेच सगळे कार्यक्रम केले. कोणी पुढारीच्या मागे लागले, कोणाकडून मदत घेतली, समाजाच्या मदतीतून झालेला. आव्हान हेच आहे की समाज संघटित झाला पाहिजे. मुला मुलींचे लग्न सुरळीतपणे पार पाडता आले पाहिजे. आणि हे वाईट ट्रेंड सगळ्याच समाजात होतो की मुलगा आणि मुलगीच एकत्र पाहिजे, त्यांचे सासू सासरे नको, आई वडील नको. हा जो एक वाईट मेसेज चाललेला आहे की पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती, सगळ्यांचा आदर असायचा, मोठे ज्याचा त्याचा मान असायचा, तो लक्षात घेता आता ती संस्कृती कुठेतरी निस्तनाभूत होत आहे. आणि हम दो हमारे दो ही संस्कृती आलेली आहे. मग त्या आई वडिलांनी सासू सासऱ्यांनी कुठं जायचं, हा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आता मी या ठिकाणी सभेमध्ये सांगितला की ही कंडिशन ठेवा की सासू सासरे आई वडील यांना आम्ही सांभाळ. मुलींनी सासू सासऱ्यांना आई वडिलांसारखं मानलं पाहिजे आणि मुलांनी सुद्धा अशाच पद्धतीनं वागलं पाहिजे. आणि सुसंस्कारित समाज ज्याला म्हटलं पाहिजे, म्हणता येईल असा समाज, गुरु समाज, हा आदर्श आणि सुसंस्कारित समाज घडला पाहिजे. हा आमचं ध्येय आहे.